मित्रांनो नमस्कार. तुम्हाला लाईट बिलापासून आता कायमची सुटका मिळणार आहे, कारण आता 95% अनुदानावर सोलर छतावरील स्मार्ट सोलर या योजनेसाठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये शासनाने राज्यामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सोलर योजना ही योजना सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेला पूरक असून नागरिकांना छतावरील सोलर यंत्रणा बसवण्यासाठी 95% पर्यंत अनुदान मिळवण्यास आता मदत करणार. तर मित्रांनो, नेमकं कशा प्रकारे हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे, त्याचबरोबर अर्ज कुठं करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजची या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी भेटत राहतील. आता सोलर योजनेसाठी अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. या योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत त्यांच्या पात्रतेची आणि अर्ज मंजुरीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पात्र लाभार्थ्यांना पुढील कार्यवाहीसाठी लवकरच आता SMS द्वारे सूचना पाठवल्या जात आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना 1 किलोवॅट पर्यंतची सोलर सिस्टम आता उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्य शासनाने स्मार्ट या योजनेअंतर्गत एकूण 5 लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने ज्यांचा वीज वापर 100 युनिट पेक्षा कमी आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. आता यामध्ये दारिद्र्य रेषेखाली असेल जसं की BPL सुमारे 1,34,000 लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद आहे, ज्यांना सर्वाधिक लाभ मिळणार. आता तसेच अनुसूचित जाती असेल जसं की SC, अनुसूचित जमाती असेल ST आणि इतर कमी उत्पन्न गटातील नागरिकांचाही या उर्वरित 3.5 लाख लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे, ज्यांना या योजनेतून 1 किलोवॅट पर्यंतचे सोलर आता मिळणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना PM सूर्यघर या योजनेच्या 30,000 रुपयाच्या अनुदानासह राज्य सरकारने अतिरिक्त पूरक अनुदान मिळणार, ज्यामुळे एकूण अनुदानाची रक्कम वाढणार आहे. आणि दारिद्र्य रेषेखालील जसं की जे BPL लाभार्थी आहेत त्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त 17,500 म्हणजे असे एकूण 47,500 अनुदान आता मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि जमाती जसं की SC असेल ST असेल लाभार्थ्यांना यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त 15,000 असे एकूण 45,000 रुपयाचे अनुदान आता मिळणार. आता घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हेच अनुदान लागू आहे, म्हणजेच इतर प्रवर्गातील ओपन OBC असेल या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त 10,000 अशी एकूण 40,000 रुपयाचे अनुदान आता दिले जाणार आहे. या मोठ्या अनुदानामुळे कमी वीज वापर असलेल्या नागरिकांना छतावरील सोलर सिस्टम अत्यंत माफक दरात आता बसवता येणार. तर मित्रांनो, महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असेल, तुम्हाला कुठेही सोलर घ्यायचा असेल तर मित्रांनो खाली स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे, तो व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. यावर तुमची संपूर्ण कागदपत्र तुम्ही पाठवू शकता आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा भरून तुम्हाला या योजनेमार्फत मिळणार आहे. आणि तुम्हाला सोलर सिस्टम जर बसवायचा असेल तर एकदम माफक दरामध्ये तुम्हाला सोलर सिस्टम घर पोहोच आता मिळणार आहे. मित्रांनो, राज्य सरकारने सूर्यघर योजना ही योजना राबवली आहे. बऱ्याच नागरिकांनी आपल्या छतावर सोलर बसवलं. आता तुम्हालाही जर सोलर बसवायचं असेल तर 95% अनुदानावर आता तुम्हाला सोलर मिळणार. मग आता सोलर मिळण्यासाठी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा भरू शकता. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून अशा प्रकारे 95% अनुदान आता तुम्हाला देणार आहे. मग आता तुम्हालाही तुमचं वीज बिलाचं भार कमी करायचं असेल, तुम्हालाही सोलर बसवायचं असेल, तुम्ही तात्काळ आता ऑनलाईन अर्ज करा, जेणेकरून या 95% सबसिडीमध्ये तुमचं सुद्धा या यादीमध्ये नाव यायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती एक्सप्लेन केलेली आहे या माहिती संदर्भात तुमचं मत हे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या. असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी भेटत राहतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका नवीन व्हिडिओची.